सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला काही चित्रे दाखवणार आहे पीपीटीच्या माध्यमातून. त्या चित्रे पाहून तुम्ही वेगवेगळे तर्क लावून आपल्या पाठाला कशावर आधारित असेल किंवा आपल्या पाठाचे नाव काय आहे तेवढं तुम्ही फक्त ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी स्क्रीन शेअर करतो. दिसते का स्क्रीन? हो सर. हो दिसते. दिसतात का चित्र? हो. हडप्पा. हडप्पा सिव्हिलायझेशन. हा, बघा जरा अजून आहेत पुढे चित्र. पाहिली का सर्वांनी चित्र? ठीक आहे. मग आता मी 1-2 प्रश्न विचारतो, तेवढेच जरा उत्तर द्या. तुम्हाला जे तुम्ही चित्रात घर पाहिली ते कशापासून बनलेले असतील? मातीपासून. बरं, ठीक आहे. ती जी भांडी चित्रात तुम्ही भांडी पाहिली तेव्हा ती कशापासून बनलेली असते? नाणी दिसली का तुम्हाला चित्रामध्ये? त्याच्यावरती कोणकोणती चित्र होती नाण्यांवरती? नाणी पाहिली का तुम्ही? ही नाणी. त्याच्यावर कोणती? हत्ती आणि हरिण. ठीक आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुमारे 4,500 ते 5,000 वर्षापूर्वी उदयास आलेल्या हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण त्यावेळेसची शहरे कशी होती, त्यावेळेसची भांडी कशापासून तयार झाली होती, त्यावेळी नगर रचना म्हणजे अशी गाव शहर कशा प्रकारे त्यांनी तयार केली होती, व्यापार त्यावेळेसचे लोक व्यापार कसा करत होते, रस्ते या नगरामध्ये रस्ते त्यांनी कशा प्रकारे बनवलेले होते, या सर्वाचा आज आपण पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. तर आपल्या पाठाचं नाव आहे हडप्पा संस्कृती. इयत्ता 6वीचा हा इतिहासाचा पाठ आहे. तर आपण हा पाठ पीपीटीच्या माध्यमातून अध्यापन मुद्द्यांच्या आधारे शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या पाठाची ओळख करून घेऊयात. तर हा पाठाचं नाव आहे हडप्पा संस्कृती. तर आता आपण सुरुवात करू. हडप्पा संस्कृतीची ओळख. प्राचीन भारताचा समृद्ध वारसा. हडप्पा संस्कृती, ज्याला सिंधू संस्कृती म्हणूनही ओळखले जाते, ही जगातील सर्वात प्राचीन शहरी संस्कृती पैकी एक संस्कृती आहे. मग असे जसं मी सांगितलं तुम्हाला, इसवी सन पूर्व 2500 ते 1900 या काळात ही भरभराटीस आली. 2500 ते 1900 म्हणजे आजपासून सुमारे सरासरी 4,500 ते 5,000 वर्षापूर्वीची संस्कृती आहे. ह्या संस्कृतीला सिंधू संस्कृती असेही म्हणूनही ओळखले जाते. त्याचं कारण म्हणजे ही संस्कृती आहे ती सिंधू नदीच्या खोऱ्यात किंवा सिंधू नदीपासून अजून ज्या नद्या तयार झाल्या त्या नद्यांच्या काठावरती वसलेली ही संस्कृती आहे. त्यामुळे या संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणूनही ओळखले जाते. तिची प्रमुख 2 शहरे होती, तिची हडप्पा आणि मोहेंजोदडो ही या संस्कृतीची प्रमुख 2 शहरं आहेत. तर आता आपण
हडप्पा संस्कृतीमध्ये नगर रचना किंवा घरांची रचना कशी होती. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती. काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांच्या विटाचाही वापर केलेला आपल्याला त्या तुम्ही ज्या चित्रात बघितले असेल तिथं दिसून येतो.